आज आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले साहेब यांच्या आदेशाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आम्ही युतीचा धर्म पाळत असताना आणि आठवले साहेबांचा आदेश असताना आणि जिल्ह्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यातील शाखाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख, सरचिटणीस अशा सर्वांना या ठिकाणी एकत्रीकरण करून या रिपब्लिकन पक्षाची त्यांच्याकडे म्हणून एकच सीट लढते आहे ना, रक्षाताईच्या मागे माणूस नाही, ती फक्त ती एकटी लढते. म्हणून रक्षाताई जरी एकटी असले तर आम्ही तिचे भाऊ, आम्ही बाप काका बनून तिच्या मागे आम्ही पाठीशी उभं राहणार. खडसे जरी त्यांच्या मागे असले, परंतु खडसे जरी त्यांच्या मागे असले, पण रक्षाताईने स्वतंत्र त्याची इमेज या ठिकाणी केलेली, तयार केलेली, त्यांनी काम केलेले, लोकांच्या मनावर या ठिकाणी ओढवले, लोकांच्या मनामध्ये रक्षाताई गेलेली आहे. त्याच्यामुळे खडसे त्यांच्या पाठीमध्ये नसले तर तुम्हाला असं वाटून नका ते या ठिकाणी पराभूत होणार आहे. तसा माणूस देखील गिरीश महाजन भावांना या ठिकाणी नाव घेतो आणि म्हणून या ठिकाणी गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दोघं सीट भरघोस मताने या ठिकाणी निवडून येतील. कारण गिरीश भाऊ त्याची पकड करून ठेवले सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी. गिरीश भाऊ महाजनने या ठिकाणी जामनेर सारख्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नगरसेवक बीजेपीच्या चिन्हावर निवडून आलेले. जळगाव जिल्ह्याचं पहिलं चित्र आहे. 5 ते 6 नगरसेवक त्या ठिकाणी बीजेपीहून निवडून आलेले. सांगायचा अर्थ असा आहे की गिरीश भाऊकडे जात नाही, पात नाही, पंथाने काहीच चालत नाही.